नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्लॉगमध्ये। तर आज आपण आलो आहे सोंडाई किल्ल्याला। तर इथं सोंडाई वाडीतून आपला बेस विलेज आहे सोंडाई वाडी, तिथून आपला ट्रेक चालू होतो। खाली गाडी लावली आपण, रस्त्याच्या कडेलाच गाडी लावावी लागते, पार्किंग वगैरे काय नाही। तर आता ट्रेक चालू केलाय आपण, तर चला भेटूया पुढे। तर ट्रेक आपण चालू केलाय। आज आपल्यासोबत आलेत आपल्या कॉर्पोरेटचे मित्र विनायक भट, त्यांना घेऊन आज आपण आलोय ट्रेकला। थोडा रस्ता दगडाचाच आहे, पाहू शकता तुम्ही, खाली दिसत असेल तुम्हाला। पाऊस नाही आहे, लकीली नशीब आहे तेवढं आमचं। पूर्ण ट्रेकभर पाऊस नाही आला तर चांगलंच आहे। वातावरण पण एकदम फ्रेश आहे। थोडीशी स्टीप चढाई आहे, इथे पाठीमागं पाहू शकता, थोडीशी स्टीप चढाई आहे। बेस विलेजचे गावकरी बोलतात अर्धा पाऊण तासाचा ट्रेक आहे। बघूया आपल्याला किती वेळ लागतोय। आत्ता वाजले आहेत 9 वाजलेले आहेत। 9ला आपण चालू केले ट्रेक, तर बघूया वरती टॉपला जाऊन किती वेळ लागतो। तर थोडंसं माथा लागला आहे आपल्याला, थोडासा ट्रेक केला ना 10 ते 15 मिनटाचा, तर आपण एका माथ्यावर येऊन पोचतो। पाठीमागं आपल्याला दिसतोय सोंडाई फोर्ट, आणि इथं एक दुकान भेटते, तिथं तुम्हाला नाश्त्याची, चहा नाश्त्याची, पाणी बॉटलची सोय भेटेल। आत्ता सध्याला बंद आहे, नंतर चालू होईल। वीकडेजला चालू असते, आत्ता सध्याला बंद आहे। इथं आपल्याला बोर्ड पाहायला भेटतोय, सूचना वगैरे दिलेल्या आहेत त्याच्यावरती। तर त्या माथ्यापासून थोडं पुढं आल्यावर आपल्याला 3 रस्ते भेटतात। एक खाली जातो, एक नॉर्मल पुढं, आणि एक थोडा डाव्या हाताने वरती जातो। आपल्याला जायचं डाव्या हाताच्या रस्त्याने। तिथंच थोडंसं वरती चढल्या आपल्याला एक मंदिर पाहायला भेटते, घंटी वगैरे लावलेली, खाली दगडाला शेंदूर लावलेला आहे, त्याच्यामुळे कोणतं देवाचं या किंवा देवाचं मंदिर आहे ते सांगता येत नाही। इथं तुम्ही पाहू शकता। चला, इथून आपल्याला ह्या रस्त्याने पुढे जायचं आहे। मित्रांनो, त्या मंदिरापासून थोडंसं पुढं आल्यावर इथं आपल्याला एक थोडासा हार्ड पॅच बोलता येईल, म्हणजे बिगिनरसाठी हार्ड आहे, थोडासा स्लिपरी आहे। तर इथं थोडं जपून चालत जा। खाली वाकून चाललं, पुढं बॉडी इन्क्लाइन केली ना तर पाय घसरणार नाही। बिगिनरसाठी हा हार्ड आहे, पण जे इंटरमिडिएट आणि रोजचे ट्रेक करणारे त्यांना काय वाटणार नाही, ते नॉर्मली चालू शकतील। वेदर एवढं भारी झालं ना, पाठीमागं तुम्ही बघू शकता, मस्तपैकी फॉग वगैरे। तर तो हा एक पॅच हार्डवाला करून थोडासा पुढे आल्यानंतर अजून एक पॅच लागतो आपल्याला। इथं पाठीमागं पाहू शकता, थोडंसं त्याच्या स्टेप्स केलेले आहेत, पण थोड्या छोट्या छोट्या आहेत, त्याच्यामुळे थोडा स्लिपरी आहे। जर बिगिनर असाल तर तुम्हाला लेफ्टनी एक आहे, आणि इकडं त्याच्या राईटनी थोडासा मातीचा पॅच आहे, तेव्हा रस्त्याने तुम्ही जाऊ शकता। नाहीतर नॉर्मली जर तुम्हाला जमत असेल तर इथून मधूनच तुम्ही जाऊ शकता, आपण मधल्याच रस्त्याने जाणार आहे। बिगिनरसाठी थोडासा अवघड वाटेल, पण पूर्ण ट्रेक हा बिगिनरसाठीच आहे। अगदी सोपा आहे, थोडाच अंतर आहे, जास्त तुम्हाला चालावं लागणार नाही, चढावं लागणार नाही। पाऊस नाही, पण ह्युमिडिटी एवढी आहे ना, त्याच्यामुळे घाम येतो। थोडे थोडे काही अवघड स्टेप्स आहेत, पण तिथून इझी स्टेपचा रस्ता पण काढलेला आहे, तर तुम्ही त्या इझीवाल्या पण रस्त्याने पाहू शकता। आज आपण थोड्या सुट्टीच्या दिवशी आलोय, त्याच्यामुळं दुकानं बंद आहेत सगळे। बरे नशिबे आपण एक तरी पाणी बॉटल सोबत आणलेली आहे, नाही तर आपली जास्त हाल झाली असते अजून। तसं पाण्याची गरज नाही, फक्त पाऊस पडत नाही ना, त्याच्यामुळं
ह्युमिडिटी जास्त वाढली, गरम होते, स्वेटिंग होतं जास्त. इथून आपल्याला पुढं माणिकगड, अजून माथेरानचं पीक, हे 3-4 अजून टुरिस्ट प्लेसेस दिसतात आपल्याला, पॉईंट दिसतात ते. तर बघूया वरतून दिसतात का नाही. स्लिपरी झाला जास्त रस्ता, थोडं जपून चालावं लागेल, खाली पण बघावं लागेल. कॅमेऱ्यात बघायच्या नजरेत आपण पण घसरलो होतो. थोडं 2 मिनटं आपण इथं थांबलो होतो, रेस्ट घेतली. आपल्याला इथून पाठीमागं दिसतंय ते मोरबे धरण आहे. वरती गेल्या अजून दिसेल चांगलं क्लिअरमध्ये. तर वरती गेल्यावर पण आपण दाखवायचा प्रयत्न करू. पहिल्यांदा हाच ट्रेल आपण कंप्लीट करून वरती पीकला जाऊया. मग विनायक शेठ, कसा वाटतोय ट्रेक? आहे सोपा आहे, खूप सोपा आहे. कलावंतीन करून आलेत ना विनायक शेठ, त्याच्यामुळं त्यांना सोपाच वाटणार हा ट्रेक. ज्यांनी कलावंतीन दूर केलेलं आहे त्यांना हा ट्रेक काय नाही वाटणार. स्पेशली प्रबळगड. हां, प्रबलगड पण चांगला आहे ट्रेक. जर बिगिनर असाल तर तुमच्यासाठी हा बेस्ट ट्रेक आहे. सुरुवात करायची असेल तर सोंडाई किल्ला. चढताना बोलायचं म्हणलं थोडंसं दम लागतंय. खूप साऱ्या वाटा आहेत, शॉर्टकट काढलेले आहेत. आता इथून एक लेफ्टने पण रस्ता आहे, आणि तुम्हाला ते शॉर्टकट घ्यायचं असेल तर इथून पाठीमागून बघू शकता हा रस्ता आहे. आपण लेफ्टनेच जाऊ, थोडंसं सावकाश, कारण की आपल्याकडे टाईम आहे आणि ट्रेक छोटा आहे, त्याच्यामुळे थोडासा आनंद पण भेटला पाहिजे, ट्रेक केल्यासारखा पण वाटला पाहिजे. इथं पण एक पॅच भेटतो, तो बिगिनरसाठी थोडा अवघड ठरेल. पाठीमागं बघू शकता रस्ता तसा या दगडावरून आहे, पण स्लिपर आहे, त्याच्यामुळं एक वरतून वाटे. तर आपला विनायक चाललाय इकडून, या वाटेने वरतून जाऊ शकता तुम्ही बिगिनरसाठी. आपण याच दगडाच्या कपारीने बघू जाण्याचा प्रयत्न करू, पण स्लिपरी वाटतंय. इथून मधून जाऊया आपण, थोडासा ॲडव्हेंचर. थोड्याशा दगडाच्या खाचा आहेत ना, तिथं पाय द्यायला जागा आहे, त्याच्यामुळे आपण जातोय. 1 2 3 4. आलाय तू वरतून. धुकं वाढायला लागले हळूहळू. पाठीमागं धरण जे दिसत होतं ते पण दिसायचं बंद झाले. डॅम आहे, धरण नाही. थोडंसं पुढं वरती आपण टॉपला गेलो ना, आपल्याला 2 शिड्यांचा पॅच लागतो. तो 1 नंबर आहे. थोडासा सिनेमॅटिक लुक देतो आपल्याला, चढताना भारी वाटतं. तर त्या पॅचची आपल्याला खूप आतुरता आहे, कधी त्या शिडीच्या पॅचपर्यंत जाऊ. आलं आहे, आता जवळच आलेलं आहे. 10 ते 15 मिनटात आपण वरती जाऊ शकतो. वरती पीक दिसते आपल्याला टॉपला, पाठीमागं तुम्हाला दिसत असेल, इथं वरती पीक आहे. पण पाठीमागचा नजारा 1 नंबर आहे, क्लासिक आहे. मोरबे धरण डॅमचा व्ह्यू बघून आपण इथून आपल्याला पुढे मोरबे डॅमच्या साईडला माथेरानचा पीक पण दिसतोय. थोडा दिसतोय, मध्ये मध्ये क्लिअर होते, पाठीमागं दिसत पण असेल तुम्हाला, पण मध्ये अचानक धुकं येतं ते, त्याच्यामुळं कव्हर होऊन जाते.
स्लिपरी जास्त पॅच आहेत इथं, थोडेसे दगड आहेत ना त्याच्यामुळे. मातीचा रस्ता असल्यामुळे काही एवढा प्रॉब्लेम येत नाही. दगड असेल ना त्याच्यावर शेवाळ असल्यावर थोडंसं स्लिपर होऊन जातं. फायनली आपण पोहोचले शिडीच्या पॅचपाशी. पाठीमागं तुम्हाला शिडी दिसत असेल. इथून एवढा वरती व्ह्यू दिसतोय ना भाई. तर कॅमेरा जस्टिफाय करतोय का नाही काय माहिती. तरी आपण टाइमलॅप्स लावलेला आहे, टाइमलॅप्स पण ॲड करू. तर एकदा व्ह्यू दाखवतो तुम्हाला पाठीमागचा बघा. थोडंसं असं दुःख जाते ना आणि रिव्हील होतोय डोंगर, तर अजून भारी वाटते. पाठीमागं धरण आहे मोरबे आणि त्याच्याच इकडं बाजूला आपण बघू शकतो माथेरानचा पीक आहे. तर आता शिडीचं पॅच आपण चालू करणार आहे. ते करायच्या आधी आपल्याला इथंच शिडीच्या त्या थोड्या खाली पायथ्यापाशी 2 पाण्याचे टाके पाहायला भेटतात ते. आणि आता आपण जाऊया शिडीच्या पॅचकडे. तर आपण आता शिडीचा पॅच चालू केला आहे. पहिल्या शिडी आहे, दुसरी शिडी अजून वरती आहे. पाण्याचा आवाज येतोय पण धुका असल्यामुळे खाली काही दिसत नाही. थोडासा रॉक पॅच झालं दुसऱ्या शिडीच्या पॅचला. इथं वरती आले आपल्याला एक पाण्याचं टाकं पाहायला भेटते. खालच्या दोन्हीचं मिळून जेवढी साईज होईल तेवढी आहे एकाच पाण्याच्या टाक्याची. अजून थोडंसं वरती आहे अजून ट्रेक वरती. इथून एक छोटासा व्ह्यू पॉइंट आहे खालचा. आपल्याला वाटलं 2च शिडी असतील आणि इथं अजून एक छोटी दिसते आपल्याला पाठीमागे. फायनली आपण येऊन पोचलोय गडाच्या माथ्यावरती. तर ते एक सोंडाई देवीचं मंदिर आहे. तर चप्पल वगैरे खाली काढावं लागेल. तर आपण शूज वगैरे काढून वरती जाऊया आणि दर्शन घेऊया. तर आपण दर्शन घेण्यासाठी चाललोय. सोंडाई देवीचं मंदिर आहे. बहुतेक सगळ्या किल्ल्यांना नाव ते तिथं जे देवी किंवा देवतांचं असेल ना स्थान, तर त्यांच्या नावावरूनच त्या किल्ल्याला नाव देण्यात आलेलं आहे. तर इथं पण ही सोंडाई देवी आहे, त्याच्यामुळे या किल्ल्याला नाव सोंडाईचा किल्ला आहे. इथं पाठीमागं देवीचं मंदिर तुम्ही बघू शकता. इथं दर्शन घेऊया. हाचा लास्ट पॉइंट आहे, पीक आहे. वरतून खाली आलं ना ती तिसरी शिडी लागते. त्याच्यापासून इथं एक व्ह्यू पॉईंट आहे, बघू शकता. जास्त पुढं जाऊ नका, थोडंसं धोकादायकच आहे. आणि त्याच्याच बाजूला आपल्याला इथं या व्ह्यू पॉईंटवर आल्यावर दिसलं की इथं पाण्याचं टाक आहे. कारण की
ग्रासमुळे पूर्ण लपलेलं होतं. तर मित्रांनो आपल्याला हे असे पाण्याचे टाके पाहायला भेटतात प्रत्येक गडावर. या गडावरती पाण्याच्या टाक्यापाशी म्हणजे प्रत्येक गडावर पण असतं, पण ह्या गडावर आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. इथं तुम्ही पाहू शकता खाली हे असे खड्डे आहेत. इथं याच्यात आता झाडं आले, थोडंसं गवत आलं. हे एक आहे आणि पुढं पाहिलं तर इथं हा एक खड्डा आहे, हा एक. तर असे खड्डे का असतात, आता पावसाळ्यात ओपन असतं, तर पावसाळ्यात काय एवढं गरज नसती. हिवाळ्यात आणि हिवाळ्यात ते उष्णतेने इव्हॅपोरेशन पाणी जास्त होऊ नये आणि टाक्यातलं पाणी संपू नये, त्याच्यामुळे त्याच्यावरती एक पडदा टाकत असतात. ते पडदा टाकण्यासाठी हे असे खड्डे आपल्याला इथं पाहायला भेटतात. ते तर थोडासा स्लिपरी पॅच आहे. आपण जाऊया आता. तर फायनली आपला ट्रेक पूर्णपणे कंप्लीट झाला आहे. आपल्याला गडावरती 6 ते 7 पाण्याचे टाके पाहायला भेटले, सोंडाई देवीचं मंदिर पाहायला भेटलं आणि त्या सीडींच्या पॅचचा आपल्याला एक्सपिरियन्स करायला भेटला. तर ओव्हरऑल व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक केले नसेल तर लाईक करा आणि जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण की आपण नवीन असे व्लॉग टाकत असतो. तर चला भेटूया पुन्हा एका नवीन अशा व्लॉगमध्ये. जय शिवराय, जय शंभूराजे.